मंगला कुठं आहेस? आपल्याला उशीर होतोय, लवकर कुलूप लावून ये. आज दसरा आहे, लवकर बाजारात जायला पाहिजे. सगळ्या लोकांनी आपली दुकानं थाटून झाली असतील. आपल्याला बी आलू टिक्कीची गाडी वेळेत लावली पाहिजे. अहो आले आले. मला बी माहितीये की आज दसऱ्याचा दिवस आहे ते. आपल्याला वेळेत पोचायलाच पाहिजे. देवाच्या कृपेने दसऱ्याच्या निमित्ताने चांगली कमाई पण व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला घराच्या छताचं बी काम करता येईल. मंगला तू काळजीच करू नकोस. आपण एकदम चांगला मसाला बनवलाय. आज आपली चांगली विक्री होईल बघ. आता लवकर बाजारात जाऊया. गोकुल आणि मंगला आलू टिक्कीची गाडी लावायचे. टिक्कीचा मसाला बनवण्याचं काम मंगलाच करायची आणि मग दोघं मिळूनच ही गाडी चालवायचे. मंगलाच्या हातात काय जादू होती माहीत नाही, पण ती आलू टिक्कीचा मसाला खूप छान बनवायची. लोकांना गोकुलच्या गाडीवरची आलू टिक्की खूप आवडायची आणि त्यामुळे त्याची चांगली कमाई व्हायची. आज दसऱ्याचा दिवस होता आणि त्याच्या गाडीवर ग्राहकांची गर्दी झाली होती. मंगलाचा आजचा मसाला इतका स्वादिष्ट झाला होता की लोक अगदी मनमुराद आनंद लुटत होते. मंगला, खरंच तू माझ्यासाठी लक्ष्मीचं रूप आहेस. तुझ्या हातात तर अन्नपूर्णेचा वास आहे बघ. तू आलू टिक्कीचा जो मसाला बनवतेस ना, तो आजपर्यंत मला कळाला नाहीये बघ. मी इतक्या वेळा प्रयत्न करतो, पण मला तसा जमतच नाही बघ. आता एवढं गोड बोलू नका, नाहीतर डायबिटीस होईल मला. चला, आज तर आपली चांगली कमाई झाली. आता उद्याच आपण कामगारांना बोलवून आपलं छत मजबूत करून घेऊ. ठीक आहे, मी उद्याच बोलवून आणतो त्याला. दुसऱ्या दिवशी सकाळीच गोकुल कामगारांना बोलवायला जातो. गोकुल सायकलवरून निघाला होता आणि तो एका पुलावरून जात होता. तेव्हा त्याची नजर त्या पुलावर उभी असलेल्या एका मुलीकडे गेली, जी स्वतःचा जीव द्यायला चालली होती. तो स्वतःची सायकल सोडून त्या मुलीकडे धाव घेतो आणि त्या मुलीचा हात पकडतो. थांब थांब, अगं हे काय करत होतीस तू? सोडा मला, मला मरायचंय. मला का थांबवलं तुम्ही? अगं पण तू जीव का देतीयस? माझे काका मला एका माणसाला विकत होते, म्हणून मला माझा जीव द्यायचा आहे. माझे या दुनियेत कोणीच नाहीये. पण तू अशी हिंमत नको हरू. देवाने आपल्याला हे आयुष्य जगायला दिलंय. तू माझ्या बरोबर माझ्या घरी चल. चल, माझ्या सायकलवर मागं बस. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. ती गोकुलकडे बघतच राहिली. गोकुल तिला सायकलवर बसून घरी घेऊन येतो आणि मंगलाला सगळं काही सांगतो. त्या मुलीचं नाव लता होतं. मंगला लताला जेवायला देते. लता मंगला आणि गोकुल बरोबर त्यांच्याच घरी राहायला लागली. मंगला तशी दिसायला आणि राहायला साधीसुधी होती. ती केवळ आपल्या कामावरच लक्ष द्यायची. पण हळूहळू गोकुल लताच्या प्रेमात पडायला लागला. लता सुद्धा गोकुलला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायला लागली. गोकुल आता रोज काही ना काहीतरी बहाणा बनवून फक्त मंगलालाच कामावर पाठवायचा आणि घरी मात्र तो आणि लताच घरी असायचे. मंगलाला संशय आला म्हणून ती एक दिवस लवकर घरी आली. तिने गोकुल आणि लताला एकत्र पाहिलं आणि ती बिचारी रडू लागली. तुम्ही मला फसवलंय. नवरा बायकोच्या नात्यात विश्वास महत्वाचा असतो, जो तुम्ही तोडला आहे. कसला विश्वास? मी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे. गोकुल आता माझ्या बरोबर राहणार आहे. मी त्यांच्या बरोबर लग्न करणार आहे. ते तुला घटस्फोट देतील. होय मंगला, मी आता लता बरोबरच राहीन. मी लतावर खूप प्रेम करतो. असं नका बोलू. तुम्हाला तर माहितीये ना की मला 2 महिने झालेत, म्हणून मी तुमच्याशिवाय कशी काय राहू शकीन. हे आपलं पहिलं बाळ आहे जे या जगात येणार आहे. गोकुलला मंगलाची जरा सुद्धा दया येत नाही. त्याचं हे वागणं बघून मंगला तिथून गुपचूप निघून शांतपणे निघून जाते. गोकुल लताबरोबर राहू लागतो. मंगला तशीच बिचारी भुकेली रस्त्यावर फिरू लागते आणि एक दिवस ती अशीच चालता चालता बेशुद्ध होऊन खाली पडली. तिला जेव्हा शुद्ध येते तेव्हा ती एका ढाब्यावर असलेलं तिला कळतं. तो ढाबा एका शीला नावाच्या बाईचा होता. अरे, तू शुद्धीवर आलीस? रस्त्यात तुला चक्कर येऊन पडलेलं मी पाहिलं, म्हणून तुला ढाब्यावर घेऊन आले. तू कुठून आलीयस ग? आणि तू चालता चालता अशी चक्कर येऊन कशी पडलीस? हे घे, आधी जेवून घे, मग आरामात मला सगळं सांग. मंगला शीलाला आपली सगळी कहाणी सांगते आणि रडू लागते. अगं, खड्ड्यात गेला असा माणूस जो दुसऱ्या बाईच्या सुंदरतेमुळे तुझ्यासारख्या अन्नपूर्णेला सोडून देतो. तू काळजी करू नकोस. मी इथे ढाब्यावर तुझ्या आलू टिक्कीचा एक वेगळा स्टॉल काढून देते. तू आरामात माझ्याकडे राहा आणि तुझा आलू टिक्कीचा स्टॉल चालव आणि जे काही पैसे कमवशील ते आपल्या येणाऱ्या बाळासाठी साठव. आणि असंच झालं. शीलाने मंगलासाठी आपल्या ढाब्यावर आलू टिक्कीचा एक स्टॉल काढला आणि तिच्या ढाब्यावर मंगला खूप मेहनतीने आलू टिक्की विकू लागली.
लोकांना मंगलाच्या हातची आलू टिक्की खूप आवडत होती. शीलालाही या गोष्टीचा खूप फायदा झाला. हळूहळू ढाब्यावर लोकांची गर्दी वाढू लागली. खूप दूर दूरहून लोक मंगलाची आलू टिक्की खायला येत होते. मंगला, तुझ्या हातात काय जादू आहे ग. माझ्या ढाब्यावर लोकांची गर्दी वाढतच चाललीये. तू तर माझ्यासाठी खूपच नशीबवान ठरली आहेस. ताई, तुम्ही बी तर माझी एवढी मदत केलीये. नाहीतर आजकालच्या जमान्यात कोण कुणासाठी एवढं करतंय. इकडे मंगलाचं आलू टिक्कीचं काम अगदी छान चाललेलं होतं. पण तिकडे गोकुळची आर्थिक परिस्थिती मात्र खराब होत चालली होती. मंगला असल्यामुळे गोकुळच्या आलू टिक्कीची चांगली कमाई व्हायची. कारण मंगला मसालाच असा बनवायची की लोक बोटं चाटत राहायची. पण लताला अशी आलू टिक्की बनवता येत नव्हती जशी मंगला बनवायची. त्यामुळे गोकुळचा आलू टिक्कीचा स्टॉल बंद झाला आणि तो आर्थिक अडचणीत सापडला. गोकुळ रस्त्यावर येतो. त्याने घरही विकलं होतं. आता तो लताबरोबर रस्त्यावर भटकत होता. आज मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळतीये. मी मंगलाबरोबर खूप वाईट वागलोय. तुझ्यासाठी मी माझ्या लक्ष्मीसारख्या बायकोला सोडलं. याच्यात माझी काय चूक आहे. मी तुझ्या मंगलासारखा आलू टिक्कीचा मसाला नाही बनवू शकत. मी पण प्रयत्न करते, पण तशी चवच येत नाही. तुम्ही एक काम का नाही करत. तुम्ही मंगलाला सांगा की मला तिच्यासारखा आलू टिक्कीचा मसाला बनवायला शिकव. तिने शिकवलं तर मग आपलं कामच होऊन जाईल. मी ऐकलंय की तिने एका ढाब्यावर आपला आलू टिक्कीचा स्टॉल सुरू केलाय आणि तिथं तिचं काम चांगलं चाललंय. एक दिवस लांबून मी तिला बघितलं होतं, पण तिच्याशी बोलायची माझी हिंमत नाही झाली. कुठल्या तोंडाने जाणार होतो तिच्या समोर. मी थोडीच तिच्याशी चांगलं वागलोय. गोकुळ मंगलाकडे जाण्यासाठी नकार देतो. पण एक दिवस मंगला लताला बाजारात दिसते. मंगलाच्या हातात बाळाला बघून लताला रडू येतं. मंगला, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले. तुला कल्पना नाही की आम्ही आता कसं राहतोय. मला तुझ्यासारखा आलू टिक्कीचा मसाला बनवायला शिकव. म्हणजे मी आणि गोकुळ मिळून पुन्हा आम्ही आलू टिक्कीची गाडी सुरू करू. तू आमची मदत करशील का ग. ठीक आहे, उद्या तू माझ्या स्टॉलवर ये. मी तिथे तुला आलू टिक्कीचा मसाला बनवायला शिकवीन. दुसऱ्या दिवशी लता मंगलाकडे आलू टिक्कीचा मसाला शिकण्यासाठी जाते. मंगला तिला शिकवते खरं, पण अजूनही लताच्या हातामध्ये ती जादू नव्हती जी मंगलाच्या हातात होती. गोकुलला हे पक्क माहीत होतं की मंगलासारखी आलू टिक्की लता कधीच बनवू शकणार नाही. केवळ आपल्या एका चुकीमुळे गोकुल आपली बायको, मुलगा आणि काम गमावून बसला होता. पण मंगलाने मात्र मागे वळून पाहिलंच नाही. तिची प्रगती सुरूच होती. मंगला आलू टिक्की नावाने आज त्या शहरात 12 दुकानं सुरू होती. मंगलाच्या आलू टिक्कीमुळे लोकांची सुद्धा चांगली कमाई होत होती. लोक मंगलाचा इंटरव्ह्यू घ्यायला येत होते. त्यांच्याशी बोलता बोलता आजही मंगलाचे डोळे पाणावले जायचे. पण आपल्या बाळाचा आवाज ऐकून ती ते अश्रू लपवायची, कारण तिला आपल्या बाळासाठी आनंदाने जगायचं होतं. सरलाच्या नवऱ्याने गावात सरला आणि छोट्या बाळाला तसंच सोडून दिलं आणि दुसरं लग्न केलं आणि तो गाव सोडून निघून गेला. सरलाचं त्या गावात कोणीच नव्हतं. शहरात मात्र तिची मावशी राहत होती. म्हणून सरला मावशीकडे आली. हे घे, बाटलीत दूध भरलंय. आता तुला तर माहितीच आहे सरला, महागाई तर किती वाढलीये. सगळंच महागलंय. दूधच बघ ना, 60 रुपये लिटर झालंय. मला चुकीचं समजू नकोस हं. मी आता हे दूध दिलं म्हणून नाही बोलते. पण नवरा असा सोडून दुसरं लग्न करून निघून गेला म्हणजे बाईचं जीवन नरकच होऊन जातं बघ. मावशी, काकांना सांगून मला काहीतरी काम मिळवून दे ना, आणि राहण्यासाठी थोडी जागा दिली तर माझी सोय होऊन जाईल. हे बघ सरला, माझ्या घरात पण सून मुलगा आहे. मी तुला इथं राहण्यासाठी हो पण म्हणू शकत नाही. बाकी थोडं जेवण, पोळी भाजी, दूध तुला बांधून देते. तू कुठं गेलीस तरी तुला आता खाता येईल. थांब, मी घेऊन येते किचन मधून. सरला मावशीचं असं वागणं बघून चुपचाप तिथून निघून जाते. अरे, ही कुठं गेली? चला, बरं झालं, सुंठे वाचून खोकला गेला. आता मी कुठे जाऊ, काय करू? मी परत गावाला जाऊ का? पण तिकीट काढायला पण पैसे नाहीयेत. मला काहीतरी काम शोधायला पाहिजे. अहो दादा, काही काम मिळेल का मला? काही काम बीम नाहीये, चल जा इथून. इथं तर कोणीच काम देत नाहीये. हे देवा, माझी मदत कर. अरे सुधाकर, जरा लवकर लवकर बटाटे सोल. 300 समोसांची ऑर्डर पूर्ण करायची आहे. किशन पण आजारी आहे आणि सुट्टीवर आहे. तुलाच माझी मदत करावी लागणार आहे, म्हणजे लवकर लवकर काम होईल. दादा, काही काम मिळेल का? मला कामाची खूप गरज आहे.
कसलंही काम असू द्या मी करीन. नाहीये कसलंही काम नाहीये. अच्छा थांब थांब, समोसे करायला येतात का तुला? हो दादा, आम्ही गावात सणासुदीला सगळे पक्वान घरीच बनवतो. बरं मग ठीक आहे. सुधाकरला बटाटे सोलायला मदत कर, मग तो मसाला बनवून देईल, तू समोसे भरून घे. बाकी काम मी तुला नंतर सांगतो. बाळाला तिथं समोर चादर घालून झोपव. सरला हलवाईच्या दुकानात समोसे बनवायला लागली. जसं जसं मालक तिला समजावत होते तसंच सरला ते काम करत गेली. संध्याकाळ झाल्यावर मालक, सगळे समोसे तयार झालेत आणि मोजून ते पॅक पण करून ठेवलेत. अरे वा, 5 वाजायला तर अजून अर्धा तास बाकी आहे की, आणि समोसे तयार पण झाले. ताई, तुम्ही खूपच छान आणि सफाईने काम केलं. हे घे तुझ्या मेहनतीचे 100 रुपये. दादा, आज तर तुम्ही काम दिलत, पण या शहरात मला कोणीच ओळखत नाही. मला करण्यासारखं अजून काही काम असेल तर प्लीज सांगा. तुमचे खूप उपकार होतील. ठीक आहे, तू 2 दिवसांनी परत ये इथे, मग मी सांगतो. होईल तेवढी मदत मी नक्कीच करीन तुला. मालक, समोर रेल्वे स्टेशनवर कितीतरी समोसेवाले आपल्याकडून समोसे घेऊन विकतात. मग आपण हिला तेच काम देऊ की? हिला पण काम मिळेल आणि तुम्हालाही जास्त पैसे मिळतील. बरोबर बोलतोयस तू सुधाकर. ती बाई मेहनती दिसतीये आणि तशी प्रामाणिक इमानदार पण वाटतीये. जा तिला परत बोलवून आण जरा. दादा, तुम्ही मला बोलावलं? हो ताई, मी विचार करत होतो की तुम्हालाही कामाची गरज आहे. हे छोटं बाळही आहे तुमच्या बरोबर. कुठे कुठे फिरत राहाल कामासाठी? रेल्वे स्टेशनवर समोसे विकण्याचं काम जर तुला करायचं असेल तर तू माझ्याकडून समोसे घेऊन रेल्वे स्टेशनवर विकू शकतेस. हो हो दादा, मी हे काम करू शकते. मला माझ्या बाळासाठी तरी हे काम करावंच लागेल. बरं मग ठीक आहे, तू आजपासूनच कामाला लाग आणि समोसे विकायला सुरू कर. सरला रेल्वे स्टेशनवर समोसे विकायला लागले. एका हातात टोपली घेऊन सकाळपासून समोसे ले लो, संध्याकाळपर्यंत समोसे. विकायची गरम गरम आणि समोसे ले लो. संध्याकाळी इमानदारीने नरेंद्रला सगळा हिशोब द्यायची. दादा, हे घ्या आजचा हिशोब. पैसे मोजून घ्या हा. सरला ताई, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तू गेल्या 3 महिन्यापासून रेल्वे स्टेशनवर तुम्ही समोसे विकताय आणि रोज मला वेळेत सगळा हिशोब बरोबर देताय. मालक, तुम्ही जी खोली मला सांगितली होती ती मी 100 रुपये भाड्याने घेतली. चांगलं केलंस. फुटपाथवर बाळाला घेऊन इथं तिथं भटकण्यापेक्षा तुला एक जागा तर मिळाली निदान. अशीच एक दिवस नेहमीप्रमाणे सरला रेल्वे स्टेशनवर समोसे विकत होते. समोसे घ्या, समोसे, गरमागरम समोसे घ्या. अरे बाबा, हात आत घेऊन बस, गाडी निघाली आता. ए काय ग, माझ्या मुलाची काय बोलतीयस? मुलं पळवणारी दिसतीयस तू. मी बाथरूमला काय गेले तर ही बाई माझ्या मुलाला बोलण्यात अडकवून पळवून नेत होती. म्हणून मी ती गाडी आता सुरू होत होती ना, म्हणून मी त्याला हात आत घ्यायला सांगत होते. काय झालं सुद्धा? कसली गडबड सुरू आहे? मी पाण्याची बाटली आणायला गेलो होतो. अहो, ही बाई आपल्या मुलाला सोडून घेऊन जात होती. सरला, महेश, तुम्ही? सोड ना सुद्धा, ट्रेन सुरू होईल आता. सोड हे सगळं. चोर बुद्धी. आपल्या नवऱ्याला त्या बाईबरोबर बघून सरलाचे डोळे पाणावले. ती आपली टेकडी घेऊन गाडीतून खाली उतरला. गाडीने आपला रस्ता तर पकडला, पण सरला मात्र त्या ट्रेनकडे पाहतच राहिली. ती विचारात बुडून गेली आणि परत आपल्या दुकानात आली. सुधाकर, ही कोण आहे रे जी मालकांना पैशाचा हिशोब देतीये? अरे, ही सरला आहे. तू सुट्टीवर गेला होतास ना, तेव्हा मालकांनी हिला कामावर ठेवलं. बिचारी गरीब आहे, दिवसभर प्लॅटफॉर्मवर समोसे विकते. अच्छा, असं आहे होय. चला, बरं झालं. किशन, ते एका लग्नघराचा पत्ता मी तुला लिहून दिला होता ना, तिथे मिठाईचे बॉक्स नेऊन द्यायचेत. अच्छा सरला ताई, आज ज्यांच्या घरी लग्नाचं संगीत आहे ती लोक मला चांगली ओळखतात. त्यांना घरातल्या लहान सहान कामासाठी एक बाई पाहिजे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जा, 4 पैसे मिळतील तुम्हाला. किशन तिकडेच चाललाय, तुम्हालाही सोडेल. ठीक आहे मालक, मी जाईन तिकडे. सरला किशन बरोबर त्या लग्न घरी जाते. मॅडम, हे नरेंद्र साहेबांनी मिठाईचे बॉक्स पाठवलेत आणि ही सरला आहे. तुम्हाला घरातल्या कामासाठी एक बाई पाहिजे होती ना, म्हणून मालकांनी हिला पाठवले. बरं बरं, हे मिठाईचे बॉक्स आत ठेव आणि सरला, तू स्वयंपाकघरात जा. तिथे नाश्त्याच्या डिश ठेवल्यात, त्या भरून घे. किशन मिठाईचे डब्बे टेबलवर ठेवतो आणि तिथे एक घड्याळ बघतो. ते घड्याळ चोरायचा तो विचार करतो. हे घड्याळ तर लईच भारी दिसतंय. कोणाला काय कळणारे नाही तरी गुपचूप खिशात घालतो मी. अच्छा बाईसाहेब, मी मिठाईचे डबे आत ठेवलेत. सरला तिचं काम झाल्यावर तिच्या घरी जाईल. मी येतो. थोड्या वेळानंतर, अगं आई, माझं ते महागडं ब्रँडेड घड्याळ सापडत नाहीये. इथे टेबलवरच ठेवलं होतं.
मी तयार झाल्यावर ते घालणारच होतो. तुझं घड्याळ असं कसं काय गायब होऊ शकतं? आपण सगळे तर घरातलेच आहोत. अजून तर पाहुणे पण आले नाहीत. बघ जरा इकडे तिकडे ठेवलं असशील, सापडेल तुला. आई, मी सगळीकडे पाहिलं पण कुठेच नाहीये घड्याळ. ही बाई तर आजच आलीये कामावर. हिने तर नसेल चोरलं. इकडे ये. घड्याळ तूच चोरलंयस ना? नाही, मी घड्याळ नाही चोरलं. मी खरंच सांगतेय. माझ्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवून सांगते की मी खरंच चोरी नाही केली. माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, तुमच्यासारखी लोक पैशासाठी स्वतःच्या मुलांची पण खोटी शपथ खातात. रोहन, तू पोलिसांना बोलव, म्हणजे ही खरं बोलेल. सरला रडू लागते. त्याच वेळी, थांबा मॅडम, खरा चोर सरलाताई नाहीयेत, हा किशन आहे. यानेच तुमच्या घरातलं घड्याळ चोरलंय, म्हणून मी स्वतःच याला पकडून इथे घेऊन आलोय. तुमच्या घरी मिठाईचे डबे ठेवून हा दुकानात परत आला तेव्हा. किशन, तुझ्या हातात एवढं महागडं घड्याळ कसं आलं? तू मिठाईचे बॉक्स द्यायला गेला होतास ना? तेव्हा तर तुझ्या हातात घड्याळ नव्हतं. अरे तू कशाला एवढी जासूसी करतो रे? तुझं काम कर ना तू. सुधाकर बरोबर बोलतोय किशन. हे घड्याळ तुझ्याकडे कुठून आलं? खरं खरं सांग. कुठून आलं म्हणजे? मालक, मी घड्याळ विकत घेऊ शकतो की. एवढं महागडं घड्याळ तू विकत घेऊ शकत नाहीस किशन. हे घड्याळ कमीत कमी 50,000 रुपयांचं असेल. सरळ सरळ सांग की हे घड्याळ कुठून चोरलेस तू, नाहीतर मी पोलिसांनाच बोलावतो. तेच कबूल करून घेतील तुझ्याकडून. मग तो कबूल झाला आणि मी त्याला इथे घेऊन आलो. सरलाताई चोर नाहीयेत. मी सरलाताईंना गेल्या कित्येक महिन्यांपासून ओळखतोय. माफ कर पोरी, मला माझ्याकडून चूक झाली. मी उगाच तुझ्यावर शंका घेऊन तुला वाटेल तसं बोलले आणि तुझ्यावर चोरीचा आरोप केला. काही हरकत नाही मॅडम, तुमचं घड्याळ परत मिळालं, मला यातच समाधान आहे. नरेंद्र दादा, आज तुमच्यामुळे माझ्यावरचा खोटा चोरीचा आरोप टळला गेला. आज तुम्ही नसतात तर. नरेंद्र, ही खरंच एवढी इमानदार आहे तर हिला आमच्याच घरी कायमचं काम करू दे. मी हिला चांगला पगारही देईन. ही तर सरलाताईंसाठी खूपच चांगली गोष्ट आहे. सरलाताई, तू इथं काम करून तुझ्या बाळाची पण चांगली काळजी घेऊ शकतेस. नरेंद्र किशनला पोलिसांच्या ताब्यात देतो. सरला त्याच घरी काम करायला लागते आणि आपल्या बाळाची काळजीही घेते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.